प्रेस नोटमध्ये ही प्रेस नोट माझी स्वतःची आहे. श्रीरामपूर येथील असलम शबीर शेख उर्फ बंटी जागीरदार यांच्या हत्येनंतर त्यांची बॉम्ब ब्लास्ट मधील आरोपी म्हणून सर्वत्र जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन बदनामी करण्यात आल्याचे आरोप मी केलेले आहेत. बदनामी करण्याचे आरोप काही करण्यात येत आहे. नगरसेवक म्हणून मी त्यांचा भाऊ म्हणून वास्तविक बंटी जागीरदार यांचा जर्मन बेकरीशी जो संबंध जोडला जात आहे त्या संबंधाचा आणि बंटी जागीरदारचा काही संबंध नाही. तसेच जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये बंटी जागीरदार यांच्या विरुद्ध कोणताही सबळ पुरावा नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आपल्या आदेशात स्पष्टपणे निरीक्षण नोंदवले आहे. उच्च न्यायालयाने जंगली महाराज रोडवर बॉम्बस्फोट प्रकरणात प्रथमदर्शनी बंटी जागीरदार विरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे आपल्या आदेशामध्ये म्हटलेले आहे. जर्मन बेकरी जे विशिष्ट करून जे जर्मन बेकरी म्हणून जे सोशल मीडियावर किंवा काही राजकीय लोकांकडून जो उल्लेख होतो तो अगदी चुकीचा आहे. जर्मन बेकरीमध्ये बंटी जागीरदाराचा काही संबंध नाही. त्या केसमध्ये तो आरोपी सुद्धा नाही आणि त्या केसचा त्याचं दूरपर्यंत त्याचं काही कन्सर्न नाही. त्या केसमधले जे आरोपी आहे ते सारंग कुलकर्णी म्हणून आहे आणि ते फरार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जी दुसरी जी केस आहे जंगली महाराजची त्याच्यामध्ये आमच्या बंटी जागीरदार फक्त एक पिस्टल दिल्याचा आरोप आहे. जी पिस्टल ती त्यांनी विकली होती त्या घटनेच्या 3-4 महिन्यानंतर आणि ती पिस्टल कुठेही त्या घटनेत वापरलेली नाही. त्या घटनेमध्ये एकही माणूस जो आहे तो मरण पावलेला नाही. हे आमचं प्रेस नोटच्या मार्फत आम्ही सांगितले आहे. आता याचा ही जी प्रेस नोट आहे आता याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी जी आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाबतीत जे आहे ते सांगू इच्छितो. ही पहिली प्रेस नोट आहे जी आमच्या बाबतीत जी चुकीची बातमी सोशल मीडियावर वगैरे न्यूजपेपरमध्ये दाखवली गेली आहे ती चुकीची आहे. त्याच्यानंतर एक दुसरी प्रेस नोट आहे आमची ज्या टोळींवर आम्हाला शंका म्हणजे खात्री आहे त्या टोळीच्या बाबतीत कसे जिल्हेभर जे आहे ते गुन्हे आहेत ते कसे पेंडिंग आहेत. त्या गुन्ह्यामध्ये ते मागच्या 12-12, 13-13 वर्षापासून ते फरार आहे. त्याच्या बाबतीत एक प्रेस नोट आम्ही आपल्याला दिलेली आहे. त्यांच्यावरचे असलेले केसेसची सेक्शन कोणती आहे ते आम्ही आपल्याला या माध्यमातून दाखवू इच्छितो. गंभीर स्वरूपाचे सगळे सेक्शन आहे. कोणते केसेस त्यांच्यावर पेंडिंग आहे चालू आहे त्याची आम्ही आपल्याला रेकॉर्ड दिला आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे आमच्यावर ॲलिगेशन केलेलं आहे जंगली महाराज रोडच्या ब्लास्टच्या बाबतीत त्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टाची ऑर्डर मुंबई हायकोर्टाची ऑर्डर त्याच्यामध्ये पॅरा नंबर 14 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की आमचा त्या घटनेशी काही संबंध प्रायमरी दिसत नाही. ज्या केसेस आमच्यावर सांगतात का आम्ही हॅबिच्युअल क्रिमिनल वगैरे आहोत त्या केसेसचा पण हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये उल्लेख आहे की 13 केसेसमध्ये आमची निर्दोष वक्तव्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त काल जे माननीय पालकमंत्री साहेबांनी जे चुकीचं गैरसमजुतीने जे वक्तव्य केलं ते ऍक्च्युली त्यांना ते कोणी ब्रीफिंग केलं असेल किंवा त्यांना ती चुकीची माहिती गेली असेल. आमची आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत जी आहे ती विनंती आहे त्यांना का त्यांनी असं चुकीचं वक्तव्य करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे. त्यांनी या सगळ्या गोष्टीची पहिले खात्री करावी. ही जर्मन बेकरी केसची जी आहे आम्ही रिपोर्ट ह्याला जोडलेली आहे. याच्यामध्ये आमचा आरोपी म्हणून आम्ही कुठेही त्याच्यामध्ये आरोपी नाही. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. त्याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांवर आम्हाला जी खात्री आहे का यांनी हे हत्याकांडाच्या मागचे आका आहेत जे गावातले टोळ्या चालवतात त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे खुनाचे प्रयत्न दरोडा स्नॅचिंग 376 सारखे जे केसेस आहेत ते गंभीर स्वरूपाचे केसेस यांच्यावर आहे आणि त्या केसेसमध्ये ते फरार आहे. आता ही साधी एक 376ची संगमनेरची केस आहे. ही जी केस आहे 2012 मध्ये त्यांच्यावर रजिस्टर झाली आणि 2014 मध्ये जी आहे ती सेशन कमिट झाली. तर 2014 पासून हे लोक त्याच्यामध्ये फरार आहे आणि जे लोक 14 पासून फरार आहे मागच्या 12 वर्षापासून ते लोक 12 वर्षापासून गावात चौकातले जर सीसीटीव्ही कधी आपण चेक केले एसपी साहेबांनी ऍडिशनल एसपी साहेबांनी तर ते दिवसभरातून 50 वेळेस ते गावात दिसते आणि पोलिसांना साधं त्यांना एक समज देता येत नाही मागच्या 12 वर्षापासून. इतकी गंभीर स्वरूपाची ही घटना असून आणि वैशिष्ट्य म्हणजे जे लोक आपल्याला स्वतःला धर्मरक्षक म्हणून तर ती 376ची केसमध्ये पण जी पीडित महिला आहे जी मुलगी आहे ती हिंदू समाजाची. इतकी निंदनीय घटना असताना आमची जी आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत आमदार साहेबांना पालकमंत्री साहेबांना विनंती आहे का त्यांनी सगळी सत्यता तपासावी
आणि डिपार्टमेंटला जे आहे त्यांनी डायरेक्शन करावं का जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, ज्या या घटनेमागचे लोक आहेत, ते कोणीही असो, कोणत्याही समाजाचे असो, त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यांनी डायरेक्शन तसे द्यायला पाहिजे एसपी साहेबांना. त्या घटनेनंतर पोलीस तपास योग्य दिशेने चालू असं वाटतं का? आमची त्याच्या बाबतीत शंका आहे साहेब, कारण जे लोक त्यांनी जी घटनेच्या नंतर आज 4 दिवस झाले त्यांना पीसी मिळाली, त्याच्यामधले ते आरोपी त्यांनी कोणते झाले, त्याच्यामधले त्यांनी गाडी हस्तगत केली का नाही, त्याच्यामधले त्यांनी वेपन्स हस्तगत केले का नाही, या सगळ्या गोष्टी जे आहेत ते आम्हाला कळणं गरजेचं आहे असं आमचं म्हणणं आहे. ज्यांच्यावर डायरेक्टली त्यांच्या हक्कामधून तुम्ही आरोप करतात, असं काय एव्हिडन्स आहे किंवा असं काय अंदाज आहे तो का त्यांनी केला? आम्ही याच्या बाबतीत जे FIR मध्ये आम्ही जे आमचं म्हणणं आहे ते दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला वेळोवेळी जे घटना झाल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, काही गावातल्या व्यवहाराच्या माध्यमातून किंवा राजकीय माध्यमातून जे काही घटना झाल्या ते आम्ही सगळे जे आहे ते ऍडिशनल SP साहेबांना आणि पोलिसांना आम्ही ते दिले आहे आणि इथून पुढे बी आम्ही त्याचे ते जे आहे ते पहिले काही ओरली बोललो, पण आता आम्ही इथून पुढे जे आहे ते सगळ्या गोष्टी आम्ही रेकॉर्डवर देणार आहे. आपण ज्या पद्धतीने पोलिसांना माहिती पुरवत आहे त्या पद्धतीने पोलिसांकडून सहकार्य होत आहे का आणि तपास योग्य दिशेने चालतो? तपास आता साहेब, आता आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे जातोय काही त्यांना माहिती द्यायला, आमच्याकडची जी माहिती आहे ते त्यांना द्यायला, पण ते आम्हाला त्यांची जी त्यांची जी पद्धत आहे त्यांच्यावर शंका आहे. आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आमची अशी विनंती राहील SP साहेबांना, नामदार साहेबांना आणि IG साहेबांना का हा जो ही जी घटना आहे त्याचा जो तपास आहे तो ICIT मार्फत व्हावा.